मंडळी, सोलापूरमधल्या दुसऱ्या दिवसाचा हा व्हिडिओ आहे आणि आम्ही लवकर उठून तयारी करून आता निघालो आहोत पंढरपूरला. पंढरपूरचं दर्शन झाल्यानंतर तुळजापूरला जाणार आहोत. आजच्या दिवसासाठी मी ही इरकल साडी नेसली आहे. उन्हाळा खूप आहे त्यामुळे दोन्ही दिवस कॉटन साडीचा लुक करण्याचा प्रयत्न केला आणि छोटंसं असं मोत्यांचा हा हार घातला आहे. सो आता बघूया कसं काय होतं आहे दर्शन वगैरे, किती गर्दी आहे. आणि आजपासूनच विठुरायाचं चरणस्पर्श दर्शन सुरू झालं आहे. गेले अनेक महिने हे दर्शन बंद होतं, रिनोव्हेशनचं काम चाललेलं आणि बऱ्याच अशा सगळ्या गोष्टी होत्या. सो त्यामुळे दर्शन बंद होतं, पण आता ते सुरू झालं आहे. सो खूप चांगला दिवस आहे की आज आम्ही चालू आणि आजच ते सुरू झालं आहे, त्यामुळे जाऊया दर्शन घ्यायला. आता आपण आलो आहोत पंढरपूरमध्ये. 80 किलोमीटरचा प्रवास होता सोलापूर टू पंढरपूर. सो आता सर्वात प्रथम आपण नामदेव पायरी आहे तिथे दर्शन घेणार आहोत आणि त्यानंतर आपण विठुरायाचं दर्शन घेणार आहोत. आज एकादशी देखील आहे. मंदिर माझ्या समोरच आहे, खूप सुंदर फुलांनी सजवलेलं आहे आणि हा बाकीचा असा परिसर आहे. चंद्रभागा नदी देखील पाहिली. सो पाणी होतं तर थोड्याच वेळात तिथे देखील जाऊ. हा मंदिर परिसर आहे आणि तिथली बिल्डिंग दिसते 4 मजल्यांची. तिथे लाईन असते, मुखदर्शन आणि चरण स्पर्श. तर आपण आता थोड्याच वेळात दर्शन घेणार आहोत. फुलांनी बघा किती सुंदररित्या सजावट केली आहे. पंढरपूरचं दर्शन घेतल्यानंतर आता आपण तुळजापूरला आलेलो आहोत. तर मी ही नऊवारी साडीची ओटी घेतली देवीसाठी आणि मी एका वृत्तवाहिनीमध्ये काम करते. सो त्या कारणामुळे माझा ID दाखवल्यानंतर इथे मला VIP पास मिळाला आहे. सो आता मी आणि माझे मिस्टर आम्ही जातो आहे दर्शन घ्यायला. बघूया कसं होतं आहे दर्शन वगैरे. पहिल्यांदाच आली आहे. प्रवास असा बराच होता पंढरपूर टू सो मध्ये आम्ही लंच केला आणि निसर्ग हॉटेल म्हणून होतं, तिथे लंच केला. खूप छान होतं. बाकी फॅमिली मेंबर्स इथे 200 रुपीजचा पास आहे, तो काढण्यासाठी गेले. कारण जे नॉर्मल दर्शन आहे ना त्याला खूप वेळ लागणार असं सांगितलं आहे. सो ते पण सगळे ओटी घेणार आहेत आणि मग आम्ही दर्शन करून मला सगळे एकत्र भेटू. आणि इथे बांगड्या भरतात, सो त्या बांगड्या देखील घ्यायच्या आणि बाकीची देखील सगळीच खरेदी करायची, कुंकू वगैरे. सो करू चला देवीचं दर्शन. छान झालं दर्शन. आत्ताच आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलो. आमच्या साईडने एक गेट आहे नाणेद्वार, सो तिथून त्याने मला पाठवलं आणि तुळशीची ओटी व्यवस्थितरित्या देवीला अर्पण केली. सुंदर दिसते. हिरव्या रंगाची पैठणी साडी आज तिने नेसलेली आहे आणि तिचं पेज हे खूप वेगळं आहे आणि मी तर पहिल्यांदा तुळजापूरच्या भवानी मातेला पाहिलं. खूप प्रसन्न वाटते, खूप छान वाटलंय. आता घरातले सगळे दर्शन घेत आहेत. तेही अगदी 1-2 मिनिटात आता घेतील आणि ऑलमोस्ट येतातच बाहेर. सो तेवढा वेळ होता तर म्हटलं की व्हिडिओचा आपण व्हिडिओमध्ये आपण आणि मला पण दाखवायचं होतं म्हणून. कसं झालं दर्शन, तुला कसं वाटतं? खूप चांगलं झालं. देवीला बघून खूप मन प्रसन्न झालं. सकाळपासून थकवा होता. मगाशी आम्ही 12-1 पर्यंत पंढरपूर विठुरायाचं आणि माऊलीचं आणि रुक्मिणीआईचं दर्शन घेतलं, तेव्हाही खूप छान वाटलं. आणि आता थोडा वेळ जरा थकवा होता, तोही पूर्ण देवीचं रूप बघून पूर्ण थकवा निघून गेला, एकदम फ्रेश झाला. आता थोडीफार खरेदी करू आणि मग आजच आमची ट्रेन देखील आहे मुंबईसाठीची, सिद्धेश्वर एक्सप्रेस. सो ती ट्रेन पकडून आम्ही मुंबईला जाणार आणि उद्या ऑफिसला सुट्टी घेतलेली आहे कारण खूप प्रवास झाला आहे. सो उद्या थोडा आराम आणि परवा इलेक्शनचा रिझल्ट आहे आणि सगळंच आपल्याला कव्हर करायचं आहे.
सो तो सगळाही कव्हर करू आणि मग व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन. घरचे आले की आज दिवसभरात त्या व्हिडिओमध्ये जरा दाखवलेलं नाही आहे, सो त्यांना देखील आता तुमच्यासोबत दाखवते. आत्ताच आमचं जेवण झालं आहे. आजचा दिवस खूप ब्लेसफुल होता आणि आता मी निघू ट्रेन पकडण्यासाठी. मी तुम्हाला मगाशी देखील बोलली की फॅमिलीला कसं वाटलं ते सांगेन, पण खूप गडबड गोंधळ हे सगळं असल्यामुळे काहीच त्यांचं मत घेता नाही आलं. तर आत्ताच जेवण झालं तर म्हटलं त्यांना विचारूया कसं वाटते. तर आता ऐका, कसं वाटलं आजचा दिवस कसा गेला? खूप छान वाटलं. खरं तर मॉर्निंगला आम्ही सकाळी उठलो आहे, मग त्याच्यानंतर 9 वाजता वगैरे झालं. मग ब्रेकफास्ट वगैरे करून आम्ही डायरेक्ट व्यवस्थित निघालो आणि तिथे सुद्धा आमचं खूप छान दर्शन झालं. खूप सुंदर असं व्यवस्थित छान दर्शन झालं. आणि आज पंढरपूरचं खरं तर चरण स्पर्शाचं दर्शन ओपन झालं होतं आणि ते आम्हाला मिळालं, त्याच्यामुळे खूप जास्त छान वाटतंय. त्याच्यानंतर आम्ही गेलो आहे तुळजापूरला. तिथे सुद्धा आमचं खूप छान असं दर्शन झालं. व्यवस्थित ओटी आम्ही भरली. खूप छान असं व्यवस्थित आम्हाला मस्त वाटलं तिथे जाऊन. खूप प्रसन्न वाटलं खरं तर तिथे जाऊन. ताई, खूप मस्त वाटलं. पिकनिक पण छान झाली. अक्कलकोट स्वामींचं दर्शन पण चांगलं झालं. तुळजापूरचं पण झालं. पंढरपूरचं झालं. खूप मस्त झालं देवळात. भाऊजी, नाटेकर फॅमिली, एकदम सुरेख असा हा प्लॅन होता आमचा फॅमिलीचा. आमचे सासरे साहेब अनिल देवगडकर यांनी अरेंज केलेली पिकनिक न म्हणता देवस्थान म्हणायला चांगलं. तर सकाळी काल आम्ही अक्कलकोट केलं, गाणगापूर केलं, आज पहाटे सकाळी पंढरपूर केलं आणि संध्याकाळी तुळजापूर केलं. पहिली गोष्ट म्हणजे जो विठुरायाच्या चरणी आम्हाला विलीन व्हायला झालं ते सगळ्यात मस्त आणि एक अतिसुंदर आयुष्यातला सगळ्यात चांगला क्षण होता आमचा एकदम. आणि आई तुळजाभवानीच्या आम्हाला खूप आनंद झाला आणि आई तुळजाभवानीच्या चरणी पण आम्ही मस्त आमचं नतमस्तक ठेवून एकदम सुरेख असं आमचं हे दर्शन मनतृप्त झालं. आमचं आयुष्यातली सगळ्यात चांगली पिकनिक. कसं वाटलं? खूपच मस्त, भारी. फॅमिलीमध्ये आल्याबद्दल भरपूर आम्हाला खुश वाटले पिकनिक. आई, तुम्हाला कसं वाटलं आजचं? छान. मॉर्निंग पासून पंढरपूरचं दर्शन झालं. पहिल्यांदा नवीन महिन्याने देऊळ उघडलं. त्यांचा विठोबाच्या चरणी आम्हाला नमस्कार करायला मिळालं. खूप भाग्यात वाटते वाटते. आणि तुळजापूरचं दर्शन पण छान झालं. ओटी भरायला जवळच मिळाली. तेही दर्शन छान झालं. खूप मस्त प्रसन्न वाटते. आता खूप छान वाटलं. कसं झालं? प्रसन्न वाटलं. आज आम्ही पंढरपूर पहिल्यांदा दर्शन केलं, पण त्या देऊळ पण आजच उघडलं आणि आम्हाला चांगलं छान दर्शन म्हणजे पायाजवळ दर्शन मिळालं. याचा खूप आम्हाला धन्यता वाटली. अगदी प्रसन्न. आणि तुळजापूरचं दर्शन पण खूप छान झालं. देवीचं इतकं सुंदर मनोहर रूप अगदी डोळ्यात सामावून इतकं आम्हाला प्रसन्न वाटलं. तर ओव्हरऑल सगळेच खूप हॅप्पी आहेत दर्शन आणि या सगळ्या गोष्टीमुळेच. बाकीचे सगळे जेवत आहेत, सो त्यांचं आपण पॉसिबल झालं तर घेऊ. आणि आमची पण गडबड सुरू आहे बॅग भरून आता निघायची, सो लवकर निघू आम्ही. तर आपल्या ट्रिपचं ओव्हरऑल प्लॅनिंग यानेच केलेलं, म्हणजे ट्रॅव्हल्सचं बुकिंग असेल किंवा हॉटेल, सो ते सगळंच छान होतं. आणि जेवण पण इथे खूप सुंदर होतं. तर मग तुम्हाला ही ट्रिप कशी वाटली? ओव्हरऑल आम्ही ट्रिप म्हणजे 2 दिवसाची होती. त्यामध्ये आमचे 2 दिवसाचं पहिला होता अक्कलकोट गाणगापूर, त्यानंतर दुसऱ्या दिवशी होतं पंढरपूर आणि तुळजापूर. आमचे दोन्ही दिवस चांगले असे गेले की म्हणजे प्रत्येक दर्शन आम्हाला मिळालं, छान दर्शन मिळालं आणि सगळ्यांनी एवढा उत्साहाने केलं. त्यामुळे आमचा पिकनिकला खूप म्हणजे म्हणाल गेलं तर एकदम चांगला प्रतिसाद आणि चांगला रिस्पॉन्स म्हणजे तुम्ही पण येऊ शकता. असं ह्या फॅमिली सगळ्यांना घेऊन येऊ शकता तुम्ही पण. इकडेच या हवं तर हे चांगलंच आहे. अरेंजमेंट म्हणजे बजेट फ्रेंडली आणि चांगलं झालं. पिकनिक 2 दिवसात मस्त झाली. आणि वरती स्टे खाली हॉटेल आहे, सो जास्त कुठे ट्रॅव्हल करायचं पण काय ना. खाली येऊन जेवलं की झालं. म्हणजे कुठे तुम्हाला शोधण्याची गरज नाही, कुठे बाहेर जाण्याची जास्त गरज नाहीये. आणि स्टेशनही जवळ आहे, वॉकेबल 5 मिनिट्स पण नाहीये इव्हन. आणि आपले कार पण छान होते एसी, आणि ड्रायव्हर्सने पण खूप कोऑपरेट सपोर्ट केला सगळ्यांनी. ओव्हरऑल पिकनिक मस्त झाली. पुन्हा बघूया आता, पुन्हा करू नेक्स्ट टाइम.
आणि 2 दिवसात हे 4 दर्शन व्यवस्थित, 5 दर्शन सिद्धेश्वर मंदिर एवढ्या झालं. मे महिन्याच्या सुट्टीत एवढ्या म्हणजे वीकेंडच्या दिवसात पण खूप चांगले झाले. मी तुम्हाला सांगितलं आम्ही सोलापूर दर्शन केलं आणि ते खूप छानरित्या करता आलं, कारण ह्या दादांनी खूप छान त्यांच्या अर्टिगा गाड्या आम्ही 3 बुक केलेल्या AC वाल्या आणि खूप चांगल्यारीत्या दर्शन घडवून आणलं, काहीच त्रास नाही झाला. आणि आम्ही बऱ्याच ठिकाणी खूप खूप वेळ थांबत देखील होतो, तरी त्यांनी काहीही म्हणजे असं लवकर चला हे चला असं न करत आमचा प्रवास खूप चांगला घडवला. त्यासाठी तुमचे खूप आभार. आणि तुम्ही तुमच्या टूर्सबद्दल थोडं सांगता का? नमस्कार, आमच्या ट्रॅव्हल्सचं नाव आहे राधेकृष्ण टूर्स अँड ट्रॅव्हल्स सोलापूर. आणि कुठे कुठे फिरायला तुम्ही नेता? आम्ही आमच्या इथे 4 धाम म्हणून फेमस आहे ते सोलापूरसाठी. अक्कलकोट, गाणगापूर आणि तुळजापूर व पंढरपूर असे 4 धाम. आणखी तुम्हाला कुठं पाहिजे तिथं पण सर्व्हिस आमची मिळून जाईल तुम्हाला सोलापूरपासून. आता कालच त्यांनी आम्हाला सिद्धेश्वर मंदिर सुद्धा दाखवलं. असं जर कोणाला कुठलं अजून काही पाहायचं असेल तर तिथे देखील तुम्ही नेऊ शकता. आम्ही आमच्याकडून पूर्ण सहकार्य करतो. जेवढे आमच्या सोलापुरात पॉईंट आहेत आम्ही सगळ्याची माहिती सर्वांना देतोय. मग आता त्यांच्या वेळेनुसार त्यांनी कुठला पॉईंट चॉईस करते तिथं आम्ही त्यांना घेऊन जातो. त्याच्याबद्दल आम्हाला जी माहिती आहे ती आम्ही त्यांना सांगतो. जेव्हा आम्ही स्टेशनला उतरलो तेव्हा देखील तुम्ही आलेलात आणि आता देखील आम्हाला स्टेशनला पुन्हा सोडणार आहात. तुमचं बुकिंग करायचं असेल तर कसं काय करता येऊ शकतं? आमची वेबसाईट पण आहे. असं तुम्ही जर म्हणलं तर आमची वेबसाईट पण आहे राधेकृष्ण टूर्स अँड ट्रॅव्हल्स म्हणून. ती मी डिस्क्रिप्शनमध्ये देईनच आणि तुमचा नंबर देखील देईन. तरी पुन्हा एकदा नंबर सांगा. 9867 87 34. आणि किती दिवस आधी तुम्हाला सांगितलं पाहिजे वगैरे? 1 दिवस अगोदर जरी कळवलं तरी काही अडचण नाही. तुम्हाला गाडी भेटून जाईल आणि कोणत्याही प्रकारच्या सर्व प्रकारच्या गाड्या आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि 24 तास सेवा आपली आम्ही आपल्या कार्यासाठी तत्पर आहोत 24 तास. म्हणजे 3-4 जणांची फॅमिली असेल तर छोटी देखील मिळून जाईल. 7-8 जणांची असेल तर लहान फॅमिली असेल तर डिझायर भेटून जाईल. जरा थोडी मोठी असेल तर इर्टिगा आहे, इर्टिगा, इनोवा, परत क्रुझर, टेम्पो ट्रॅव्हलर, सर्व प्रकारच्या गाड्या आपल्याकडे AC आणि नॉन AC दोन्ही प्रकारामध्ये भेटून जातील. आणि या दादांचे रेट देखील खूप नॉर्मल आहेत. तर जर तुम्ही कधी सोलापूरला येत असाल तर तुम्ही नक्कीच बुकिंग करू शकता. सो थँक्यू सो मच. धन्यवाद.